लॅमार्क यांनी मांडलेली थिअरी आपण स्टडी केली. त्यानंतर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याचा स्टडी आपण केला. डार्विनच्या थिअरीची मेन ड्रॉबॅक काय? ही वॉज अनएबल टू एक्सप्लेन हाऊ व्हेरिएशन्स आर कॉजेस ऑफ व्हेरिएशन्स. व्हेरिएशन कशामुळे होतात हे डार्विन एक्सप्लेन करू शकला नाही. परंतु डार्विनचे बाकीचे कन्सेप्ट बहुतांशी बरोबर आहेत आणि म्हणून या डार्विनच्या थिअरीचंच पुढं मॉडिफिकेशन केलं आणि त्याला नाव दिलं निओ डार्विनिझम बाय जी.जे. रोमेन्स यांनी नाव दिलं. आणि डार्विनच्या थिअरीमधले काही कन्सेप्ट असतील आणि इतरही काही अशी मिळून नवीन थिअरी बनवली. त्या थिअरीला आपण म्हणतो मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन. हे हक्सले यांनी 1942 मध्ये मांडलेली आहे. आता या मॉडर्न सिंथेटिक थिअरी किंवा निओ डार्विनिझम, त्यालाच निओ डार्विनिझम आपण म्हणतो, यामध्ये 3 मेजर कन्सेप्ट येतात. एक आहे जेनेटिक व्हेरिएशन, इव्होल्यूशन कशामुळे होतंय तर जेनेटिक व्हेरिएशन्स. सेकंड आहे नॅचरल सिलेक्शन, and third is isolation. Genetic variations, natural selection and isolations, these 3 concepts are involved in evolution of species. वन बाय वन आपण स्टडी करू. जेनेटिक व्हेरिएशन्स सुरुवातीला पाहू. जेनेटिक व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स आर डिफरन्स बिटवीन द मेंबर्स ऑफ सेम स्पीसीज. एका स्पीसीजच्या 2 मेंबरमध्ये जे डिफरन्स असतात त्या डिफरन्सेसना आपण म्हणतो व्हेरिएशन्स. परंतु आपण बाहेर समजा 2 पर्सन्स आहेत किंवा एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलो आणि तिथे 10,000 लोक आहेत. 10,000 लोकांचे 10,000 चेहरे आहेत. चेहऱ्यामध्ये प्रत्येकाच्या पार्ट तर तेच आहेत, परंतु तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यात थोडा 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 फरक आहे. दॅट इज ड्यू टू व्हेरिएशन्स. व्हेरिएशनमुळं त्यांच्यामध्ये थोडा 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 फरक आहे. आणि जरी हे बाहेरनं व्हेरिएशन दिसत असले, आपल्याला वेगळं दिसत असलं काही, तर ते कशामुळे आहे ते दॅट इज ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन्स. जेनेटिक व्हेरिएशन मध्ये जीन पूल. व्हॉट इज जीन पूल? दॅट इज अ सम ऑफ total genes present in that population in a particular population. You know, single individual is not part of evolution, but population is a basic unit of इव्होल्यूशन. सिंगल इंडिव्हिज्युअल इव्होल्यूशन करणार नाही, परंतु पूर्ण पॉप्युलेशन मात्र हे त्या पॉप्युलेशन हे इव्होल्यूशनचं बेसिक युनिट आहे. पॉप्युलेशन इज अ बेसिक युनिट ऑफ इव्होल्यूशन.
आणि या पॉप्युलेशनमध्ये सर्व जीनची जी टोटल आहे त्यालाच आपण म्हणतो जीन पूल. आता जर रॅन्डम मेटिंग एखाद्या पॉप्युलेशनमध्ये असेल, तिथं नॅचरल सिलेक्शनचा पॅटर्न लागू होत नसेल, तर तिथं जीन पूल कॉन्स्टंट असतो. परंतु जर तिथं व्हेरिएशन होत असतील, म्युटेशन होत असतील, रिकॉम्बिनेशन होत असतील, तर त्या पॉप्युलेशनचा जीन पूल बदलत राहतो, वेगळा बदलत राहतो आणि त्यामुळं इव्होल्यूशन होऊ शकतं. तर हा जीन पूल सतत बदलत राहणार आहे. का बदलत राहतो? कारण त्याचं एक कारण आहे म्युटेशन. दॅट इज अ चेंज इन जीन पूल ड्यू टू म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलमध्ये अचानक होतात जे बदल होतात त्यांना आपण म्हणतो म्युटेशन्स. नैसर्गिकरित्या नॅचरल कंडिशनमध्ये हजारो वर्षे लागतात ते जे म्युटेशन घडतात त्यांना आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस म्युटेशन्स. आणि आपण आर्टिफिशियली रेडिएशनचा उपयोग करून, केमिकलचा यूज करून म्युटेशन घडवून आणतो त्यांना आपण म्हणतो इंड्यूस्ड म्युटेशन्स. म्युटेशन इज अ मेजर कॉज ऑफ व्हेरिएशन असं हा कन्सेप्ट सांगतो. इट इज अ सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. यापूर्वी सुद्धा ह्युगो डी व्हेरिस यांनी म्युटेशन थेरी सांगितलेली आहे. त्यांनी म्युटेशन हे इव्होल्यूशनचं एक महत्त्वाचं कॉज आहे असं सांगितलं होतं. इथंही म्युटेशन हे एक कारण आहे. त्याचबरोबर सेकंड आहे रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन. आता मेल इंडिव्हिज्युअल असेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल असेल, कोणत्याही स्पीसीजमध्ये असेल, मेल इंडिव्हिज्युअलमध्ये गॅमेट्स तयार होताना म्हणजे स्पर्म तयार होताना मिओसिस डिव्हिजन होते आणि मिओसिस डिव्हिजन इकडं फिमेलमध्ये एग किंवा फिमेल गॅमेट तयार होताना तिथंही मिओसिस डिव्हिजन होते आणि मिओसिस डिव्हिजन झाल्यामुळं इथं रिकॉम्बिनेशन्स होतात. मिओसिस डिव्हिजनमुळं किंवा मिओसिस डिव्हिजनमध्ये जी प्रोफेज फर्स्ट आहे त्या प्रोफेज फर्स्टमध्ये जी पॅकेटिन फेज आहे तिथं होमोलोगस क्रोमोसोम जे दोन्ही क्रोमोसोम्स एकमेकाच्या जवळ आलेले आहेत त्या क्रोमोसोममध्ये जेनेटिक मटेरियलचा एक्सचेंज केला जातो. या क्रोमोसोमचे काही जीन या क्रोमोसोमला दिले, या क्रोमोसोमचे काही जीन या क्रोमोसोमला दिले, रिशफलिंग केलं तिथं जेनेटिक मटेरियलचं. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस ड्युरिंग मिओसिस अँड दॅट लीड्स टू रिकॉम्बिनेशन. क्रॉसिंग ओव्हर झालं त्यामुळं रिकॉम्बिनेशन होऊ शकतं आणि रिकॉम्बिनेशनमुळं जेवढे स्पर्म बनलेले आहेत त्या प्रत्येकामध्ये जेनेटिक कॉम्बिनेशन थोडं 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 वेगळं आहे. जेवढे एग बनले असतील तेवढे प्रत्येक एगमध्ये मिओसिस डिव्हिजन झाल्यामुळं प्रत्येकाचं जेनेटिक कॉम्बिनेशन थोडं 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 वेगळं असेल. समजा आपण 100 स्पर्म घेतले तर 100 स्पर्ममध्ये थोडंसं रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं प्रत्येकामध्ये जेनेटिक व्हेरिएबिलिटी आहे, थोडंसं व्हेरिएशन त्यामध्ये असणार. तर रिकॉम्बिनेशनमुळं सुद्धा व्हेरिएशन होऊ शकतात हे आपल्याला या कन्सेप्टमध्ये सांगायचं आहे.
So variation is one of the major cause of recombination is one of the major cause of variation. जेनेटिक व्हेरिएबिलिटीचं एक महत्त्वाचं ते एक कारण आहे. त्याबरोबरच हायब्रिडायझेशन आपण दोन वेगळ्या प्लांटमध्ये किंवा दोन वेगळ्या स्पीसीजमध्ये दोन वेगळ्या जनरामध्ये हायब्रिडायझेशन करतो. आता आपण ते आर्टिफिशियली करतो. नेचरमध्ये हे जर घडायचं असेल तर त्याला हजारो लाखो वर्षे लागू शकतात, परंतु आपण आर्टिफिशियल मेथडनं हायब्रिडायझेशन करत आहोत, त्यामुळं क्विक आहे ते. आता हायब्रिडायझेशनमुळं काय झालेलं आहे, दोन वेगळ्या स्पीसीजमध्ये हायब्रिडायझेशन घडवून आणलं आणि नवीनच एक स्पीसीज बनवली, नवीनच एक व्हरायटी बनवली. तर हायब्रिडायझेशनमुळं सुद्धा जेनेटिक व्हेरिएशनचे चान्सेस वाढतात, हे आपल्याला यामध्ये सांगता येईल. त्याचबरोबर क्रोमोसोमल ॲब्रेशन, क्रोमोसोमल ॲब्रेशन जे आहेत, म्हणजे क्रोमोसोमचा एखादा पीस डिलीट झाला, ॲडिशन झाला, डिलिशन, ॲडिशन अशा प्रकारचे बदल जे होत असतील तर ते सुद्धा जेनेटिक व्हेरिएशनचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण आहे जेनेटिक ड्रिफ्ट. सेव्हल राईट, आता मी सेपरेट इकडं हे आर्टिकल जरा डिटेल एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला, तर सेपरेट इकडं मी एक्सप्लेन करतो. जेनेटिक ड्रिफ्ट, सेव्हल राईट यांनी हा कन्सेप्ट मांडलेला आहे आणि म्हणून त्याला सेव्हल राईट ड्रिफ्ट या नावानं सुद्धा ओळखलं जातं. जेनेटिक ड्रिफ्ट, that is a change in frequency of population, change in gene frequency of population बाय चान्स. हे कसं घडलेलं आहे महत्वाचं निश्चित नाही आहे, सांगू शकत नाही असंच घडेल हे सांगू शकत नाही. कसं घडलेलं आहे, बाय चान्स हे घडलेलं आहे. बाय चान्स काही तिथं बदल होत असेल जीनच्या फ्रिक्वेन्सी मध्ये तर त्याला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट, सेव्हल राईट ड्रिफ्ट. बाय चान्स जर काही बदल होत असेल तर, परंतु याच्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस कुणामध्ये आहेत, दे आर इन स्मॉल पॉप्युलेशन. असे बदल होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त कुठं आहेत, स्मॉल पॉप्युलेशन मध्ये. स्मॉल पॉप्युलेशन मध्ये हे चेंजेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जसं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, इथं एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा इथं एक एरिया आहे आणि त्या एरियामध्ये
जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल ए, स्मॉल ए, त्यानंतर स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए. इंडिव्हिज्युअल किती आहेत? 6 इंडिव्हिज्युअल्स आर देअर. जीन्स किती आहेत? 12 जीन्स आहेत. 12 जीन्स इथं आहेत. आता हे जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमध्ये कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी किती आहे बघा? 1 2 3 4 5 6. 6 out of 12 that is 0.5. स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी किती आहे? 6 out of 12 that is 0.5. कारण टोटल 1 असणार आहे याचं. एखाद्या पॉप्युलेशनमध्ये कुठलेही चेंजेस होत नसतील तर अशा पॉप्युलेशनमध्ये जीन फ्रिक्वेन्सी सेम राहते, 1 राहते. आता असं जर असेल तर इथं इव्होल्यूशन होत नाही, रिकॉम्बिनेशन होत नाही, असा या पॉप्युलेशनचा अर्थ आहे. परंतु असंच असेल असं काही नाही. समजा इथं आपण आकडेवारी घेतली. कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी, समजा कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी 0.7 असेल आणि स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 0.3 असेल, तर याचा अर्थ इथं व्हेरिएशन होत चाललेले आहेत आणि त्यामुळं इव्होल्यूशन होतंय या पॉप्युलेशनमध्ये. परंतु कॅपिटल ए चीच फ्रिक्वेन्सी अशी राहील आणि स्मॉल ए ची अशी राहील असंही आपल्याला म्हणता येणार नाही. कदाचित इथं कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी 0.3 असू शकेल आणि स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी 0.7 असेल, असंही असू शकतंय. किंवा ही फ्रिक्वेन्सी बदलू शकते. जर त्यामध्ये जीनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होत असेल तर याचा अर्थ त्या पॉप्युलेशनमध्ये इव्होल्यूशन होत आहे असा होतो. इव्होल्यूशन होतंय असा होतो त्याचा अर्थ. तर इथं आपल्याला या जेनेटिक ड्रिफ्टमध्ये 2 मेन पॅटर्न स्टडी करायचे आहेत किंवा 2 त्याचे पॅटर्न्स पहा. एक तर बॉटलनेक इफेक्ट आणि दुसरा आहे फाउंडर इफेक्ट. बॉटलनेक इफेक्ट अँड फाउंडर इफेक्ट. सुरुवातीला आपण पाहू बॉटलनेक इफेक्ट. आता बॉटलनेक इफेक्ट काय सांगतो आपल्याला? समजा आता इथं जे पॉप्युलेशन आहे, समजा यामध्ये नॅचरल कॅलॅमाइट असतील काही. नॅचरल कॅलॅमाइट, नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली, हे पॉप्युलेशन आहे. पण या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली म्हणजे फ्लड असेल, अर्थक्वेक असेल किंवा आणखी कुठलाही असेल, स्टॉर्म असेल. अशा परिस्थितीमुळं इथलं पॉप्युलेशन मधला, आता ही पॉप्युलेशन जे आहे एवढं पॉप्युलेशन क्रश झालं, मारलं गेलं. या पॉप्युलेशन मधले एवढे इंडिव्हिज्युअल मारले गेले. आता मारले गेले, हे मारणं मग हेच मारले जातील असं निश्चित आहे का? नाही. कदाचित हे मारले जातील, बाय चान्स आहे, बाय चान्स घडलेलं आहे. हेच मारले जातील असं नाही, हे पण मारले, जे कोणी पण मारलं जाऊ शकतं.
तर भूकंपामध्ये समजा भूकंप आला किंवा महापूर आला, महापुरामध्ये असं नाही की एखादा शक्तिमान माणूस आहे आणि तो महापुरात वाहून जाणार नाही. जो कोणी अडकेल तो महापुरात वाहून जाणारच आहे, बाय चान्स आहे ते. परंतु एवढं तर हे मारले गेले, मग राहिलं पॉप्युलेशन एवढं, आत्ता हे राहिले, आता इथं एवढे शिल्लक राहिले. मग यांचं आता यांची जीन फ्रिक्वेन्सी काय? कॅपिटल ए ची जीन फ्रिक्वेन्सी 1 2 3 4 5 5/6. 5/6 ही फ्रिक्वेन्सी असेल. आणि स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी काय? स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी आहे 1/6. मग इथं 0.9 फ्रिक्वेन्सी असेल, 0.1 फ्रिक्वेन्सी असेल. याचा अर्थ बाय चान्स हे पॉप्युलेशन जास्त आता जगलेलं आहे आणि हे पॉप्युलेशन आता या पॉप्युलेशनची फ्रिक्वेन्सी कमी झाली. कॅपिटल ए हे जीन असलेल्या पॉप्युलेशनची जीन फ्रिक्वेन्सी वाढली, म्हणजे हे पॉप्युलेशन तिथं जास्त जगण्याचे चान्सेस निर्माण झाले आणि स्मॉल ए फ्रिक्वेन्सी असणाऱ्यांचे चान्सेस कमी झाले, असं आपल्याला यामधून म्हणता येईल. जसं बॉटलनेक नाव दिलंय, तर इथं समजा एक बॉटल घेतली आपण, इथं एक आपण बॉटल घेतली आणि याच्यामध्ये कॅपिटल ए ए ए ए ए ए आणि स्मॉल ए 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 12 अलेल्स आहेत. याच्यामध्ये 6 कॅपिटल ए आणि 6 स्मॉल ए. जर यापैकी काही अलिल्स वेगळे झाले, सेपरेट झाले, हेच होतील असं काही सांगता येत नाही, बाय चान्स आहे सगळं. इथं नॅचरल सिलेक्शनचा पॅटर्न लागू होत नाही. बाय चान्स समजा यापैकी कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए असे 4 अलील इकडं वेगळे झाले, तर याची जीन फ्रिक्वेन्सी किती राहिली? 4 हे 4 अलील्स इकडं आले. किती? याच्यामधले 4 इकडं आलेले आहेत. याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? 100%. आणि स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? 0 असणार आहे. या ठिकाणी काही इंडिव्हिज्युअल्स वेगळे केले, त्यांचे जीन्स वेगळे घेतले आपण आणि जर ऑब्झर्व केलं तर ती फ्रिक्वेन्सी अशी येईल. आता असंच होईल असं काही सांगता येत नाही. कदाचित स्मॉल ए घेतले इकडं तर स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी 100% होईल, 100, आणि कॅपिटल ए ची 0 होईल. तर अशा प्रकारे बदल जीनच्या फ्रिक्वेन्सी मध्ये बाय चान्स, निश्चित नाही यांचाच बदल होईल असं नाही, यांचाही बदल होऊ शकतो, कदाचित यांचाही बदल होऊ शकतो, निश्चित काही सांगता येत नाही. इथं नॅचरल सिलेक्शनचा पॅटर्न लागू होत नाही. याला आपण म्हणतो बॉटल नेक. आणि त्याच्यानंतर फाउंडर इफेक्ट, सेकंड जो आहे तो फाउंडर इफेक्ट आहे. फाउंडर इफेक्टचा विचार केला, या पॉप्युलेशनचा पुन्हा आपण विचार करू. या पॉप्युलेशनचा आपण विचार करू. समजा हे एक पॉप्युलेशन आहे आणि त्या पॉप्युलेशन मधले एवढे इंडिव्हिज्युअल्स, काही इंडिव्हिज्युअल्स दुसरीकडं मायग्रेट झाले, नवीन एखाद्या ठिकाणी ते मायग्रेट झाले.
आता मायग्रेट झाल्यानंतर इथं जीन कोणते आलेले आहेत, इथं मायग्रेट झाले त्यावेळची जीन फ्रिक्वेन्सी काय बघा, कॅपिटल ए. कॅपिटल ए किती आहे, इथं बघा कॅपिटल ए एकच आहे, म्हणजे कॅपिटल ए ची जीन फ्रिक्वेन्सी किती आहे, आणि स्मॉल ए किती आहेत, स्मॉल ए 3 आहेत. म्हणजे इथं जीन फ्रिक्वेन्सी याची किती होणार आहे, 0.7 आणि याची 0.3 होणार आहे. आणि हे जे पॉप्युलेशन आता इथं आलेलं आहे, म्हणजे कॅपिटल ए, पॉप्युलेशनच वेगळं काढू, कॅपिटल ए पुन्हा स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए, हे पॉप्युलेशन जे आहे, या पॉप्युलेशन हे फाउंडर मेंबर झाले, त्या नवीन जागेत जाऊन राहिले, हे त्या नवीन जागेत जाऊन राहिलेले आहेत. आता ते त्या एरियामध्ये फाउंडर झाले आणि यांच्यापासून पुन्हा पॉप्युलेशन आणखी वाढेल 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 वाढेल, अशा प्रकारे इथून पॉप्युलेशन वाढणार. परंतु मूळ इंडिव्हिज्युअल जे इकडून इकडं आलेले आहेत ते त्या ठिकाणचे फाउंडर मेंबर्स म्हणून राहतील आणि त्यांच्यापासून त्या एरियामध्ये नवीन पॉप्युलेशन निर्माण होईल. परंतु जे मायग्रेट झालेले इकडं इंडिव्हिज्युअल आहे, दॅट बिकम्स फाउंडर ऑफ दॅट न्यू पॉप्युलेशन. दिस इज द फाउंडर इफेक्ट. तर एकूणच जेनेटिक ड्रिफ्टमध्ये आपण सांगतो काय, बाय चान्स घडलेलं आहे, आणि जेवढं पॉप्युलेशन लहान तेवढी जेनेटिक ड्रिफ्टची शक्यता जास्त, जेनेटिक व्हेरिएशनचे चान्सेस जास्त. परंतु हे कसं आहे, बाय चान्स घडलेलं आहे, निश्चित आपण सांगू शकत नाही. हेच जगतील तेच मरतील असं निश्चित सांगता येत नाही. कोणीही जगतील कोणीही मरतील, ते बाय चान्स घडू शकतं, असं आपल्याला जेनेटिक ड्रिफ्टचा हा कन्सेप्ट सांगतो. आणि सेवाल राईट यांनी हा कन्सेप्ट मांडला, म्हणून त्याला सेवाल राईट ड्रिफ्ट असंही आपण म्हणू शकतो. परंतु हे कसं आहे, बाय चान्स आहे, हे कसं आहे, बाय चान्स आहे. तर जेनेटिक ड्रिफ्ट हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नॅचरल सिलेक्शन, पहिला कन्सेप्ट आपला झाला कोणता, जेनेटिक व्हेरिएशन्स.